हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर किती? 85 नंबरची गाथा आहे। 84 बघितली होती काल आपण। काय सांगितलं त्यामध्ये? धर्मद्रव्याचं उदाहरण सहित स्पष्टीकरण करतायत। कसं आहे धर्मद्रव्य? अथ धर्मस्य गती हेतुत्वे लोकप्रसिद्ध दृष्टांतम आह। धर्मद्रव्याच्या गती हेतुत्वामध्ये लोकप्रसिद्ध दृष्टांत सांगतात। उदयं जहमच्छाणं गमनानुगहकरं हवदिलोये तह जीवपोग्गलाणं धम्मं दव्वं वियाणीः। काय सांगितलं? ज्याप्रमाणे माशाला उदक म्हणजे पाणी गमनामध्ये अनुग्रह करणारा आहे, गमनाला उपकारक आहे किंवा मदत करणारा आहे। कुठं? या लोकामध्ये, 3 लोकामध्ये। 3 लोकात मासे आहेत का? जिथं आहे तिथं लोकामध्ये म्हणताना आता मध्य लोक घ्या। मध्य लोकात जिथं कुठं मासे आहेत, कुठं मासे आहेत? रमण समुद्रापर्यंत स्वयंभू रमण। म्हणजे पूर्ण मध्य लोकांचे एक राजू प्रमाणामध्ये जिथं कुठं मासे आहेत तिथं त्यांना पाणी सहकारी आहे। मनुष्य नाही आहेत, पण तिर्यंचांना सगळीकडे काय बाधा नाही आहे। तिर्यंचांचं असं काय क्षेत्र मर्यादित नाही केलं। जसं मनुष्यांचं 2.5 द्वीप म्हणून सांगितलं तसं तिर्यंचांचं का नाही केलं? तिर्यंचांच्या क्षेत्राला का मर्यादा नाही केली? रसनाडीच्या बाहेर पण आहेत एकेंद्रिय वगैरे म्हणून का? तसं पण आहे म्हणा। तिर्यंचेच आहेत ना ते पण। तिर्यंच्या 3 लोकांमध्ये आहेत असं सांगितलं ना। मग फक्त पंचेंद्रियांना आपण तिथं दाखवतोय। कुठं? हे तिर्यंच्या पंचेंद्रियांच्या अपेक्षेण्यात आहे मत्स्याला उदक हे सहाय्यक आहे म्हणून। मग कुठं आहे? किती आहे मध्य लोकाचं प्रमाण? 1 राजू। रसनाडी किती आहे? उभी तर 14 राजू, आडवी 1 राजूच आहे की। मग 1 राजू पूर्ण जो मध्य लोक आहे तेवढ्यामध्ये सगळीकडे तिर्यंच पंचेंद्रिय हे मासे वगैरे आहेत। म्हणून स्वयंभ्रमण समुद्र सगळ्यात शेवटी आहे तिथं सुद्धा। मग ते फेमस उदाहरण म्हणून त्यांचं घेतलं। आणि तसं आता हे जलचर म्हणून त्यांच्यासाठी गमनाला मदत करणारं पाणी म्हणलं। आता स्थलचर आहेत त्यांच्यासाठी, स्थलचर असणाऱ्यांसाठी गमनाला मदत करणारं कोण आहे? ते झालं की। इथं पण माशांना पण धर्मद्रव्यच आहे की, पण पाणी सांगतोय ना आपण। पाणी हे मुख्य रूपाने नाही निमित्त रूपामध्येच हे मुख्य निमित्त त्यांचं स्वतःचं काय आहे? त्यांना जे काही मिळालं निमित्त रूपाने पाणी मिळालं जसं आता ह्या माशांना। आणि बहिरंग अजून काय धर्मद्रव्य पण आहे मदत करणारं तसं। नाही स्थलचर जीवांना, जमिनीवर चालणाऱ्या जीवांना, तिर्यंचांना कोण आहे हो सहाय्यक? सांगितलं होतं की परवा। वाट म्हणजे रस्ता। रस्ता हे गमनाला मदत करणारा आहे। जसं माशांना पाणी आहे तसं त्या पंचेंद्रिय तिर्यंचांना रस्ता हे चालायला मदत करणारा आहे। आणि बहिरंगामध्ये धर्मद्रव्य। आकाशद्रव्य जागा देणार, गमनाला मदत करणार नाहीये। हे इथं वाट आहे म्हटल्यावर इथं तुम्ही गमन करताय म्हणून ते मदत करणार असं म्हणलं गेलं। जिथं वाट नाहीये अशा ठिकाणी जाणार नाही आपण, म्हणजे म्हणून ते वाट हे एक सहाय्यक निमित्त असं म्हणलं गेलं। जसं पाण्याला माशांना पाणी, ज्याप्रमाणे माशाला या लोकामध्ये गमनाचा अनुग्रह करणारं पाणी आहे, त्याप्रमाणे जीव पुद्गलांना गमनाला अनुग्रह करणारं धर्मद्रव्य आहे असं वियाणीही म्हणजे जाणावं।
म्हणजे जीव असू दे किंवा पुद्गल असू दे, कुठं आहे धर्मद्रव्य सहाय्य? 3 लोकांमध्ये सर्वत्र. आणि जीव म्हणताना सगळे जीव ग्रहण करायचे, एकेंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत सर्व जीवांना धर्मद्रव्य सहाय्यक आहे. आता एकेंद्रिय 3 लोकात आहेत, पण विकलत्रय, असंज्ञी पंचेंद्रिय, पंचेंद्रिय तिर्यंच सगळे कुठे आहेत? मध्य लोकातच आहेत. वर कुठे आहे, खाली कुठे आहे? फक्त एकेंद्रियांच्या अपेक्षेने 3 लोक व्याप्त आहे, पण द्विंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंतचे सगळे तिर्यंच मध्य लोकामध्येच आहेत. मग जीव म्हणताना मनुष्य आले त्यांना तर फक्त 2.5 द्वीपाची मर्यादा, तिर्यंच आले तर त्यांना मध्य लोकाची मर्यादा, नंतर देव आले तर त्यांना ऊर्ध्व लोकाची मर्यादा. ॲक्च्युली जाऊ शकतात ते स्वस्थानच्या अपेक्षेने ऊर्ध्व लोक, आणि विहारवत स्वस्थानच्या अपेक्षेने खाली ते 3ऱ्या नरकापर्यंत जाऊ शकतात, म्हणून त्यांचं ते ऊर्ध्व लोक. आणि नारकींचं तर कंपल्सरी अधोलोक हे क्षेत्र आहे, तिथं गमन करण्यामध्ये निमित्त तिथलं धर्मद्रव्य आहे असं समजून घ्या. मग जीवाचं असं सांगितलं. पुद्गलाचं तर पुद्गलाला कुठं सहाय्यक आहे धर्मद्रव्य? त्रसनाडीच्या बाहेर पुद्गल आहे का? आहे ना. कसं? आता हे पाणी वगैरे किंवा आता जमीन, असंख्य द्वीप समुद्र आहेत, त्रसनाडीमध्येच आहेत ते. त्रसनाडी एक राजूच आहे ना. मग काय जयश्री काकी, त्रसनाडीच्या बाहेर पुद्गल आहे का? यांचे शरीर सगळे पुद्गलच आहे. कोणाची? एकेंद्रियांची. कोण एकेंद्रिय आहे? आता निगोद आहे, फक्त निगोदी जीव आहे, बाकी कोण नाहीच आहेत ना. म्हणजे आता सूक्ष्म जे काय एकेंद्रिय सूक्ष्म जीव आहेत ते सगळे त्रसनाडीच्या बाहेर आहेत, आणि त्यांचं शरीर म्हणजे पौद्गल झालं. किंवा इवन ते 3 लोकाच्या शेवटी असणारे वातवलय, त्याच्यात पण असणारे सगळे वायुकायिक आदी जीव, जलकायिक जीव आहेत, त्या सगळ्यांचं शरीर आहे ते पौद्गलिक आहे. आणि स्कंद सगळीकडे आहेत, कारमान, वर्गणा किंवा सगळे पुद्गलच झाले आहेत की, पुद्गलिकच आहेत ते. मग शरीर कुठलंही असू देत, कारमन शरीर घ्या किंवा त्यांचं औदारिक शरीर घ्या, औदारिकच, दुसरं कुठलं आहे? तेजस, औदारिक, कारमन हे 3 शरीरच आहेत. नाही, पण वर्गणा, पुद्गल वर्गणा सगळीकडे आहेत ना. निष्कुट क्षेत्रामध्ये जन्म घेणारे जीव एकेंद्रियच आहेत की. निष्कुट म्हणजे ते म्हणजे कोण असेल? एकेंद्रियच आहेत की, कारण बाहेर कुठले त्रस जीव नाहीच आहेत. निष्कुट क्षेत्र कुठे आहे? ते मेरूचे प्रदेश वगैरे. त्रसनालीच्या म्हणजे बाहेर, त्रसनालीच्या बाहेर वरचे 2 कोणे आहेत ना. म्हणजे जिथं 5वं स्वर्ग येत आहे ना 3.5 राजूवर, ऊर्ध्व लोकामध्ये 3.5 राजूवर गेल्यावर 5वं स्वर्ग आहे ब्रह्म आणि ब्रह्मोत्तर. तर त्याच्या बाजूला जे कोणे येतात ना, त्या कोण्यांना तिथं म्हणायचं निष्कुट क्षेत्र. आणि खाली पण म्हणायचं का? खाली जे 7वं नरक आहे तिथं जे कोणे येतात तिथं पण म्हणायचं का निष्कुट? असं कुठं वाचण्यात नाही द्या. तेच की, ते शेवटचे कोणे त्या ठिकाणी जरासं नियम आहेत. काय? तिथं जन्मणारा जीव 3 मोडे घेऊन जन्मतो, 4 समयामध्ये जन्मतो. बाकी अन्य कुठला जीव 4 समय घेत नाही जन्माला. फक्त निष्कुटमध्ये जन्मणारा जीव 4 समयामध्ये 3 मोड्यामध्ये जातो. फक्त ते खालचे 2 म्हणजे कोपरा घ्यायचा, कोणे ते असे जे आपण काढतो ना, हात कमरेवर ठेवल्यावर कोपरे जिथे येतात ना, त्रिलोकाचा नकाशा दिसला का डोळ्यासमोर? मग त्याच्यामध्ये जिथं 5वं स्वर्ग येत आहे त्या ठिकाणी ते कोणे येतात 3.5 राजूवर. कारण वर 7 राजू आहे ना, मध्यभागी 3.5 राजू येणार. आणि मग त्या 3.5 राजूवर जे कोणे येतात तिथं ते निष्कुट क्षेत्र. मग तिथं जन्मणारे सगळे एकेंद्रियच असतात. मग त्यांना पण असणारं शरीर, त्याच्यामध्ये कुठले पौद्गलिक रचना आहे, औदारिक शरीर असल्यामुळं. औदारिक शरीर आहे, कारमन शरीर आहे, तेजस शरीर आहे. नाही, ते विदेह क्षेत्रामध्ये असणारे भोगभूमी आहेत. उत्तर कुरु आणि देवकुरु हे ते नाही. ते तर सगळे इथेच मध्य लोकातच आलं. 3 मोडे सहित 4थ्या समयात 4 समयामध्ये जन्मतो. बाकी अन्य ठिकाणी जन्मण्यासाठी मॅक्झिमम 2 समय आणि 3 समय आणि मोडे लागतात. 2 मोडे आणि 3 समय लागतात. पण ह्या क्षेत्रात जन्मणाऱ्या जीवांनाच
4 समय आणि 3 मोडे लागतात. आता कसं मोड आहे ते विचारू नका मला, जाऊन यावं लागेल बघायला. तर काय सांगितलं, जसं की माशाला गमनामध्ये अनुग्रह करणारं उदक म्हणजे जल आहे, त्याप्रमाणे जीव पुद्गलांच्या गमनामध्ये अनुग्रह करणारं धर्मद्रव्य विजानीही जाणावं. जीव तर सगळे जीव घ्या. आता देव आणि नारकींचं तर वैक्रिक शरीर आहे, त्यांना धर्मद्रव्य काय करणार आहे मदत? पुद्गलच आहे ना ते. हां, जरी सूक्ष्म आहे तरी पौद्गलिकच आहे वैक्रिक शरीर सुद्धा. तुमच्या शरीराला फक्त गमन करायला मदत करते असं नाही, तर ते जरी वैक्रिक शरीर आहे तरी सुद्धा त्या शरीराला सुद्धा गमनासाठी धर्मद्रव्याची आवश्यकता असते निमित्त रूपाने. जीव असू दे किंवा पुद्गल असू दे, त्यांच्या गमनामध्ये धर्मद्रव्य सहाय्यक आहे. उदकम यथा मत्स्यानां गमन अनुग्रहकरं भवति लोके तथा एव जीव पुद्गलानां धर्मद्रव्यं विजानीहि. हे शिष्य, त्या ह्याची गाथेची छाया आहे ही खाली लिहिलेलं वाक्य. म्हणजे ज्याप्रमाणे मत्स्यांना गमनामध्ये अनुग्रह करणारं उदक आहे या लोकामध्ये, त्याप्रमाणेच जीव पुद्गलांच्या गमनामध्ये धर्मद्रव्य अनुग्रहकारी आहे असं किंवा उपकारी आहे असं जाणावं. हे शिष्य, तथाही माझा यथाहि जलम तथाहि यथा आहे पुढं, तथाहि यथाहि जलम स्वयं अगच्छन् मत्स्यान् अप्रेरयत् सत् तेषां स्वयं गच्छतां गतेः सहकारी कारणं भवति. तथा धर्मः अपि स्वयं अगच्छत् परान् अप्रेरयन् च स्वयमेव गतिपरिणतानां जीवपुद्गलानां गतेः सहकारी कारणं भवति. तथाही खुलासा करतात, जे सांगितलंय गाथेमध्ये त्याचाच खुलासा करून सांगतायत. तथाही ज्याप्रमाणे खरोखर जल हे स्वयं अगच्छत, स्वतः न गमन करणारं किंवा गमन करत नसताना, मत्स्यांना अप्रेरयत, त्या माशांना ढकलत नसताना म्हणजे गमन करवत नसताना, अप्रेरयत सत म्हणजे त्यांना प्रेरणेने चालवत नसताना, तेषां स्वयं गच्छताम, त्यांचं स्वयं गमन होत असताना, गते हे सहकारी कारणं भवती, गतीमध्ये सहकारी कारण आहे. कोण? धर्मद्रव्य, पाणी, जल घेतलं ना पहिलं उदाहरण. तथा त्याप्रमाणे धर्मद्रव्य सुद्धा स्वयं गच्छत, स्वतः गमन करत नसताना, आणि परान अप्रेरयत, दुसऱ्यांनी प्रेरणा केलेली नसताना किंवा दुसऱ्यांना ते प्रेरणापूर्वक गमन करवत नाही, तर स्वयमेव गती परिणत जीव पुद्गलांच्या गतीमध्ये सहकारी कारण होतं. धर्मद्रव्य हे सहकारी कारण आहे. अथवा आता उदाहरण छान दिलं त्यांनी, काय? भव्यानाम सिद्धगते हे पुण्यवत. घटवा उदाहरण कसं? भव्य जीव सिद्धगतीला जात असताना त्यांना सहकारी कारण कोण आहे? पुण्य. पुण्य नाही तर का स्वर सिद्धगतीला पुण्य कारण पण म्हणताच येणार नाही. कसं हो? पुण्य कारण आहे का सिद्धगतीला जाताना? हा, तर त्यांनी घेतलंय ते पुण्य म्हणजे कसं घ्यायचं. आता पाप तर कारण नाहीये, मग ह्याच्यासाठी कथनचित पुण्य कारण आहे असं सांगितलं जाईल, पण पुण्य सुद्धा घेऊन जाणार नाही मोक्षाला. तर पुण्याचं सुद्धा अभावरूप कारण म्हणा, ते असताना, ते असल्याशिवाय मोक्ष होणार नाही आणि ते असताना मोक्ष होणार नाही. म्हणजे पाप सहकारी कारण आहे असं म्हण. तर सांगतायत त्यांनी इथं
इथे देवी उदासीन आपण म्हणतो ना, उदासीन आणि प्रेरक म्हणतो की नाही, इथे त्यांनी डायरेक्ट प्रेरकच दिलंय, म्हणजे दोन्ही मध्ये काही डिफरन्स असंच नाहीच दिसतो. नाही त्यांनी अप्रेरक दिलं ना, अप्रेरक म्हणजेच उदासीन आहे. म्हणजे प्रेरक नाही असं पण झालं ना याचा अर्थ. बरोबर आहे. दोन्ही सिमिलर समानार्थी झाले. बरोबर. प्रेरणा करणार असं निमित्त नसतंच, उदासीन असतं हेच सांगायचं आहे. तर भव्यांच्या सिद्धगतीमध्ये पुण्य हे सहकारी कारण असतं. काय म्हटली तू राणी, ते मी नाही ऐकले, बोल परत. म्हणजे ते सहकारी कारण आहे, त्याच्यामुळं कार्य होत नाही, खरं ते कार्य होताना निमित्त म्हणून आहे. कोण? पुण्य. बरोबर. म्हणजे पुण्य कुठपर्यंत असतं? सहकारी कारण आणि अभावकारांमध्ये फरक करावा लागतो. सहकारी कुठपर्यंत, म्हणूनच विचारायले पुण्य कुठपर्यंत असतंय हो? सातावेदनी कुठपर्यंत आहे? अरिहंत अवस्थेपर्यंत. कुठपर्यंत आहे पुण्य? 13व्या गुणस्थानापर्यंत आहे का 14व्या गुणस्थानापर्यंत आहे? पूर्ण कर्म नाश होईपर्यंत असणार की. 13व्या गुणस्थानामध्ये बंध चालू आहे अजून, आणि 14व्या गुणस्थानामध्ये उदय चालू आहे. म्हणजे उदय विच्छुत्ती 14व्या गुणस्थानामध्ये होती. मग एक साता तर असतं किंवा असाता वेदनीय तर असतं. मग असाता असलं तरी सुद्धा ते असाता रूपाने उदयाला येत नाही, साता रूपाने उदयाला येतं, कारण त्यांना असाताचा काय उदय नसतो. आपल्यासारखं काही त्रास होणार नाही आहे. तर सांगतायत की कुठंपर्यंत 13व्या गुणस्थानामध्ये साता वेदनी आहे, 14व्या गुणस्थानामध्ये आहे, पण 14व्या गुणस्थान क्रॉस करत असताना पुण्य घेऊन पुढे जाऊ शकत नाही. म्हणून काय म्हणायचं, पुण्य हे मोक्षाला सहकारी कारण आहे. कसं? अभाव रूपाने सहकारी कारण आहे. जेव्हा 14व्या गुणस्थानाचा अंत झाला, त्याचा अभाव झाला पुण्याचा, त्याच्याशिवाय मोक्ष होणार नाही. काय कळलं? म्हणजे पूर्व पर्यायाचा वेळ झाल्याशिवाय उत्तर पर्याय उत्पन्न होत नाही. त्या पूर्व पर्यायामध्ये साता वेदनीयाचा उदय असेल तर त्याचा वेळ झाला, म्हणजेच पुण्याचा वेळ झाला, नाश झाला, अभाव झाला, त्याच्यानंतरच सिद्धदशा प्रगट झाली. म्हणून पुण्याला तुम्ही सहकारी कारण म्हणा, नाहीतर अभावरूप सहकारी कारण म्हणा. ऍक्च्युली पुण्य तर पुढं नाहीच, आणि पुण्याने नेलं असं पण नाही आहे. तुम्ही उदय आहे म्हणून म्हणताय. कोणत्यात नाही सांगू शकणार मी. पंचेंद्रिय जाती, मनुष्य गती, हे सगळे आहेत ना. परत शरीर नाम कर्म कुठले आहेत हो, माहिती आहेत का? 85 प्रकृती, 72 आणि 13. चरम आणि द्विचरम समयामध्ये जातात. नामकर्माच्या पण आहेत. नामकर्म आहे, गोत्रकर्म आहे, वेदनीय कर्म आहे, 4 कर्म आहेत ना अजून तिथं. आयु कर्म आहे. मग त्यातले आहेत, नाही सांगू शकणार आता, बघावं लागेल. म्हणजे 85 सांगू शकता का? सांगा. बोला की. हे तर माहिती आहे, मनुष्य गती, शरीर, पंचेंद्रिय जाती, शरीर नामकर्म काय त्याचं असेल ते, औदारिक शरीर नामकर्म. परत बोला. उच्च गोत्र असणार, मनुष्य आयु स्थानामध्ये 72 प्रकृती, 5 शरीर, 5 बंधन, 5 संघात, 6 संस्थान, 3 अंगोपांग, 6 सहनन, वर्णादी 20, स्थिरद्विक, शुभद्विक, स्वरद्विक, देवद्विक, विहायगती द्विक, दुर्भग, अनादेय, अयशस्कीर्ती, अगुरु, लघु, चतुष्क, प्रत्येक, अपर्याप्त, वेदनीय, निर्माण, नीच, गोत्र, अशा द्विचरम समयामध्ये जाणाऱ्या 72 प्रकृती आणि चरम समयामध्ये जाणाऱ्या 13 प्रकृती कोणत्या? उदय विच्छुत्ती आहे त्याची. सत्व विच्छुत्ती. म्हणजे नीच गोत्र तिथपर्यंत आहे. होय. वैश्य कीर्तीचं पण सत्व आहे. अशुभ कर्म प्रकृती पण आहेत सगळ्या पडलेल्या.
म्हणूनच याच्यासाठी परवा सांगितलं चेतनबाई यांनी. जास्त उद्गल विपाकी. बर 13 कुठल्या? 13 वेदनीय 1 म्हणजे 7 पैकी 1. उच्च गोत्र, मनुष्य आयु, मनुष्य गती, पंचेंद्रिय, पर्याप्त, रस, बादर, सुभग, आदेय, यशस्, कीर्ती, तीर्थंकर आणि मनुष्य गत्यानुपूर्वी. म्हणजे जे काय आता उदय चालू आहेत ना ते सगळे सत्व तिथं 14व्या ते शेवटच्या समयापर्यंत आहे आणि मग त्याची विच्छुत्ती होते. तर ह्याच्यासाठी उदय पाहिजेत असले तरी उदय उदय आहे, उदय येऊनच विच्छुत्ती होणार असं म्हणायला येईल त्याला. मग आणि हे बाकीचे द्विचरम समयातले प्रकृती त्यांचं संक्रमण होऊन उदयाला येऊन निघून जाणार. नीच गोत्र आहे ते स्त्रीभूक संक्रमण होणार म्हणा आणि मग ते उच्च गोत्र रूपाने निघून जाणार सत्वतेचं नष्ट व्हायला. ठीक आहे, समजून घ्या. कर्णनियोग पडा, वाचा, त्याच्यावरनं समजेल. मला काय सांगायचं होतं, परवा याच्यातून चेतनबाईंनी काय सांगितलं की म्हणले असे आपण अनेक भवामध्ये केलेले कर्म आहेत जे कोटी कोटी वर्षापर्यंत पडून राहतात आपल्याजवळ, त्याचं सत्व. मग म्हणले की समजा तुम्ही कधी बांधलेली उत्कृष्ट स्थिती असेल मिथ्यात्वाची, किती बांधली हो, 70 कोडाकोडी सागर, जाऊ देत, मिथ्यात्व सोडा, नामकर्म, मोहनीय कर्म, चारित्र मोहनीय, ह्याची किती 20 कोडाकोडी 40 कोडाकोडी एवढी बांधली ना, तर काही परमाणू जाऊन तेवढ्या दूरपर्यंत पडलेत. कुठं? 40 कोडाकोडी सागर नंतर उदयाला येण्यायोग्य. आणि तुम्ही समजा आता केली काय, विशुद्धी केली, प्रायोगिक लब्धी गेला, पुढं त्याच्या करण लब्धीतून पार केला. प्रायोगिक लब्धीमध्ये स्थितिबंधापसरण होतात किंवा काय म्हणायचं अनुभाग कांडक घात, स्थितिकांडक घात होतात. तर ते सगळं होऊन पुढं सम्यक दर्शन झालं तर काय करतो, जीव स्थिती अंतकोटाकोटीपर्यंत आणतो. जे काय कर्म सगळे ते 20-40 कोडाकोडी सागराने येणार होते ना, ते सगळे एका अंतकोटाकोटीमध्ये येतात. म्हणजे किती अंतकोटाकोटी म्हणजे कोडाकोडीला थोडं कमी, कोडाकोडीच्या आत आणि 1 कोटीच्या वर, ह्याला म्हणायचं अंतःकोटाकोटी. 1 कोटीच्या वर घ्यायचं आणि कोडाकोडीच्या आत घ्यायचं. मग जे 20 कोडाकोडी सागर नंतर येणार होते ना उदयाला, ते आले कधी, येण्यायोग्य झाले, अजून आले नाहीत, 1 कोटी कोडाकोडीच्या रेंजमध्ये आले. मग समजून घ्या आता जरी तुम्ही सम्यक दर्शन केलंय प्राप्त, तरी सुद्धा 1 कोडाकोडी काळ जाईपर्यंत ते तुमच्या बरोबर राहणार आहेत. आणि कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला विरक्ती झाली, दीक्षा घेतलात, मुनीहून काय म्हणायचं 1 पूर्वकोटी राहिलेला असताना तुम्ही अरिहंत झालात, तर अरिहंत दशेमध्ये सुद्धा शेवटच्या समयापर्यंत ते तुमच्या बरोबर राहणार आहेत. कुठले कर्म? जे की हे उत्कृष्ट रूपाने बांधलेल्या स्थिती होती त्याच्या निमित्तात असलेले कर्म. म्हणून सांगितलं की परिणाम करताना सावध नसतो, पण आता ते फळ भोगत नाही आहेत म्हणून ठीक आहे, पण आपण किती आकुलित होणार जर त्यांचा उदय आला तर. म्हणून सावध राहायला हवं. म्हणजे त्यांचे ते कर्म सगळे पुण्य रूपाने उदयाला येतात, त्यांना त्याची बाधा नाही आहे ना, त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे. पण आपल्याला येणार उदयाला तर उदय दिसत पण नाहीत. दिसायला काय, आपल्या तर उदय कुठं दिसत आहेत. आता तुमचं शरीर नामकर्म उदय आहे, प्रसंगावरून कळतं ना, पण की म्हणजे तेच की असं काही दिसलं तर उदय असते असं नाही. उदय तर चालू आहेत, उदय आल्याशिवाय निर्जरा तर होणार नाही आणि निर्जरा झाल्याशिवाय मोक्ष होणार नाहीये. त्यामुळं निर्जरित होणार ते कर्म. पण मला म्हणायचंय की असं अनेक काळपर्यंत आपल्या बरोबर राहत आहेत, तर आपल्याला वाटतंय की मी कुठं पाप केलंय, असं का मला उदय येतोय. म्हणजे समजून घ्या आपण कधी केलेलं आहे ते पाप, कोटी वर्ष गेली त्याच्यामध्ये, आणि मग अजून ते आपल्या जवळ पडलेले आहेत सत्तेमध्ये, तर फळ देणारच. त्यामुळे अशी काही शंका घेण्याचं आवश्यक नाही. एवढा धर्म करतोय तरी कसं काय. म्हणून असं म्हणणं योग्य नाही की धर्म करतोय आणि असे का परिणाम, इतकं स्वाध्याय करतात तरी का कशाय होतात, तरी अशांती करतात, असं नाही आहे. कुठले उदय कधी येतात आणि काय त्या जीवाची अंतरंग परिणती तुम्हाला काय माहिती आहे. बहिरंगामध्ये जरी तो दिसतोय कशाय करतोय, अस्थिर आहे, अशांत आहे, तरी सुद्धा अंतरंग परिणती कशी असते, स्थिर असतो, तो जाणू शकतो स्वतःला. आणि त्या इवन उदयांना सुद्धा जाणतो, पण त्याच्यामध्ये विचलित होत नाही.
धर्मद्रव्यावरनं मोक्षाला का गेलो आपण? कुठे गेलो? पुण्य पापात का गेलो धर्मद्रव्यावरनं? त्यांनी सांगितलं ना उदाहरण, भव्यानाम सिद्धगते हे पुण्यवत. भव्यांच्या सिद्धगतीमध्ये पुण्य हे सहकारी कारण असतं. त्याप्रमाणे जीव पुद्गलांच्या गतीमध्ये धर्मद्रव्य हे सहकारी असतं. हे घटवायचं होतं. तद यथा, ते याप्रमाणे, यथा रागादि दोषरहितः शुद्धात्मानुभूतिसहितः निश्चयधर्मः यद्यपि गतेः उपादानकारणं भव्यानां भवति तथा निदानरहित परिणाम उपार्जित तीर्थंकर प्रकृति उत्तम सहनन आदि विशिष्ट पुण्यरूप धर्मः अपि सहकारी कारणं भवति. तथा यद्यपि जीवपुद्गलानां गतिपरिणतेः स्वकीय उपादानकारणम् अस्ति तथापि धर्मास्तिकायः अपि सहकारी कारणं भवति. म्हणजे उपादान कारण आणि सहकारी कारण असे दोन आहेत. कार्य कुठलं झालंय? कार्य कुठलं झालंय? कुठलं कार्य आहे? सिद्धगतीची प्राप्ती. गती झालं, गमन झालं, हे कार्य आहे. आणि त्याच्यामध्ये उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारण पण आहे. उपादान कारण कोण? जीव स्वतः. क्रियावती शक्ती. सिद्धवतीच स्वतःच त्याचं उपादान कारण आहे असं घेतलंय ना. आणि निमित्त रूपाने कुठलं कारण आहे तर धर्मास्तिक आहे. मग काय अर्थ केला? तर यथाने खुलासा करतात. यथा, ज्याप्रमाणे रागादी दोष रहित शुद्धात्मानुभूतीने सहित निश्चय धर्म हे उपादान कारण आहे. सिद्धगतीमध्ये उपादान कारण कोण? शुद्धात्मानुभूती सहित निश्चय धर्म, ज्याच्यामध्ये की रागादी दोष नाहीत, असा तो निश्चय धर्मच मोक्षाला कारण आहे. सिद्धगतीचं उपादान कारण आहे भव्यांसाठी. तसेच निदान रहित, आता हे सांगितलं शुद्धोपयोगाच्या अपेक्षेने निश्चय धर्म. आता व्यवहार धर्म सांगतात ते सुद्धा कारण आहे. मग ते कसं घेतलं? निदान रहित परिणामाने उत्पन्न झालेलं तीर्थंकर प्रकृती, उत्तम सहन आदी विशिष्ट पुण्यरूप धर्म सुद्धा सहकारी कारण आहे. म्हणजे तुम्हाला सिद्धगती प्राप्त झाली तर त्याच्यामध्ये उपादान कारण कोण आहे? शुद्धोपयोग. आणि निमित्त कारण कोण आहे? पुण्य. एवढंच सांगायचं त्यातून. म्हणजे पुण्य पण आहे, पण कसं आहे? निमित्त रूपाने, काय म्हणायचं, फक्त आहे म्हणून त्यांनी कार्य केलं असं नाही. प्रेरक नाही. मग ते मोक्षाला जाताना नियमाने काय काय अटी आहेत? तीर्थंकर असेल तर असायला पाहिजे, किंवा समचतुरस्थ संस्थान पाहिजे, वज्रवृषभ नावाचं सहनन पाहिजे. म्हणजे उत्तम सहनन, उत्तम संस्थान, परत वज्रवृषभ नावाचं सहनन, उत्तम सहनन घेतलं की असं त्यांच्या त्या सगळ्या अटी पूर्ण झाल्या तर चतुर्थ काल पाहिजे, कर्मभूमी पाहिजे, आणि नियमाने मनुष्य योनी, आपलं पुरुष योनी, वेद पाहिजे. बरोबर. तर हे काल किंवा पंचम काळात पण मोक्ष जाऊ शकतोस की. आता ते एक एक्सेप्शन सोडा की काळामुळे ना, नाही तर ते कालामध्ये कुठं मोक्षाला जातात. एक्सेप्शन नाही, फक्त ढोबळ काय सांगायचं मुख्यतेने ते सांगितलं आपण. तर म्हणून सांगते तद यथा, नाही कुठे गेलं? यथा, ज्याप्रमाणे रागादी दोष रहित शुद्धात्मानुभूती सहित निश्चय धर्म हे भव्यांना मोक्षामध्ये कारण आहे. सिद्धगते हे उपादान कारणं भवती, ज्याप्रमाणे हे सिद्धगतीमध्ये भव्यांच्या उपादान कारण रूप आहे. काय उपादान कारण? निश्चय धर्म असं लिहा. काय? सिद्धगतीचं उपादान कारण लिहा. काय आहे? रागादी दोष रहित शुद्धात्मानुभूती हे उपादान कारण आहे. तथा, त्याप्रमाणे निदान रहित, आता दुसरं सांगतायत. म्हणजे पुण्यरूप कारण कसं आहे सहकारी कारण ह्याच्यासाठी? ते याप्रमाणे निदान रहित परिणामाने उत्पन्न तीर्थंकर प्रकृती. म्हणजे काय काय आहेत कारण हे सांगायला लागलेत ना. म्हणजे तुम्ही जेव्हा मोक्षाला जाणार त्यावेळी सिद्ध हे पण कारण असतात. काय काय? तीर्थंकर प्रकृती कशी? निदान रहित परिणामाने उत्पन्न झालेली तीर्थंकर प्रकृती हे तुम्हाला मोक्षाला कारण आहे. परत
उत्तम सहनन, विशिष्ट पुण्यरूप धर्म. विशिष्ट पुण्यरूप धर्म म्हणजे आता शुभ प्रकृती घ्या ज्या काय असतील कर्मांच्या, असं म्हणा चालतंय. काय जेव्हा जीव ना शुभोपयोगामध्ये जात आहे की शुभोपयोग म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही, शुभोपयोगच कारण आहे हे समजल्यानंतर जेव्हा त्याच्यातून तो शुद्धोपयोगामध्ये येत आहे तर त्याला मग पुण्यबंध कसं होत आहे, पुण्य सहकार्य कसं होत आहे, पुण्याचं बंध कसं होत आहे? आता ते जसं म्हणलं ना की तुम्ही जेव्हा धान्य पेरला तर त्याबरोबर कडबा येतो. कसं येतो? पेरून बघायचं का? नाही तसं नाही, म्हणजे तो पूर्वी जसं तो शुभ क्रियांमध्ये असतो ना तसं नंतर त्याच्यातले ते नाही एका वेळी सांगितलं ना, म्हणून तर एका समयाला किती कर्मांचं उदय चालू आहे, किती कर्मांचा बंद चालू आहे, हे सगळं गणित आहे ना त्याच्यामध्ये. भलेही तिथं फक्त दर्शन मोहनीय नाहीये, पण बाकीची सगळी कर्म आहेत. मिथ्यात्वाचं सोडा आणि चारित्र मोहनीय सोडा. चारित्र मोहनीयचं पण आहे उदय तिथं वरपर्यंत 7व्या 10व्या गुणस्थानापर्यंत. पण मध्ये जे काय नामकर्म काय म्हटलं, ज्ञानावरण दर्शनावरण नंतर हे 4 घाती कर्म आहेत आणि अघाती कर्मामध्ये आयु नाम गोत्र वेदनीय सगळ्याचं आश्रव बंद चालू आहे, सगळ्याचं उदय चालू आहे. मग त्याचं कार्य काय? तुम्ही शुद्धोपयोग घेताय हे ठीक आहे, पण तरी सुद्धा या कर्मांचं फळ काय मिळणार आहे तुम्हाला? मग ते शुभ रूपानेच मिळणार ना, म्हणजेच पुण्य प्रकृतींचा बंध होतो, आश्रव बंध. त्यामुळं असं नाही आहे की शुद्धोपयोगामध्ये सर्वथा बंद असतो जीव. हे सिद्ध केलं होतं की कथनचित तिथं पण बंद चालू आहे, फक्त तो करतोय असं नाही आहे इंटेन्शनली. जे काय त्याचं बुद्धिपूर्वक उपयोग आहे तो तर स्वभावालाच जाणतोय, पण अबुद्धिपूर्वक दशेमध्ये हे सगळ्या कर्मांचं कार्य चालू आहे आणि त्याचं फळ त्याला पुण्यरूप प्रकृतींचा आश्रव बंद होतो. अबुद्धिपूर्वक म्हणू नका. बोलते माझं बॅटरी पण संपत गेली की अवसरपिणी आपण म्हणतो ना चतुर्थ काळामध्ये, उत्सर्पिणीमध्ये तृतीय काळातच जातो ना मोक्षाला. आणि दुसरी गोष्ट इथं निदान रहित परिणामांचे उपार्जित तीर्थंकर प्रकृती सांगितले. तीर्थंकर प्रकृती तर कधी पण निदानाने बंधतच नाही. स्पेशल त्यांनी सांगायचं कारण नाही कळलं. निदान रहित परिणाम म्हणजे आता ते शलाका पुरुष जे उत्पन्न होतात ते निदानाचं फळ असतं. एकदा असं घेतलं ना हो ना, जसं रावण कधी पण अशी बांधू शकत नाही ना निदानाने. स्पेशली का सांगितलं गेलं असं त्यांनी अधोरेखित केलं करायची. म्हणजे आता निदान हे अशुभ प्रकृती या अपेक्षेने म्हणायचं असेल, त्या निरहित जे उत्कृष्ट परिणाम आहेत ते पुण्याला कारण आहेत. निदान हे पापाला कारण आहे. म्हणून असं एखादं घेतलं असेल, मला पण वाचताना वाटलं तिथं, म्हणजे निदान सहित कोणी तीर्थंकर प्रकृती बांधली आहे का हो? म्हणजे चक्रवर्ती वगैरे पद बांधेल, पण तीर्थंकर प्रकृती कुठं बांधली जाते निदानाने? समजून घ्यायचं आपण. तसंच अर्थ असेल की निदानाने ही होतच नाही प्रकृती. हा मला पण ते विचारायला की सगळ्या जीवांच्या प्रती उत्कृष्ट करुणा भाव आहे ना, तर ते निदान नाही म्हणता येणार. त्याला कसं निदान म्हणतात? निदान म्हणजे स्वतःसाठी केलेली इच्छा ना, स्वतःच्या भोगासाठी. वाचलं होतं ना आपण हे प्रशस्त निदान आणि अप्रशस्त निदान म्हणजे काय? हे अपाक विषय धर्म ध्यान आलं ना, अपाय जीवांचं कल्याण होते, सर्व जीव पण मोक्षाला जाऊ दे, ते पण दुःखात बाहेर येऊ देते. अपाय विषय म्हणायचं त्याला. हो ठीक आहे, बघू काय घेतलंय, कसं विचारते पाहिजे तर मी. निदान रहित परिणामाने उपार्जित तीर्थंकर प्रकृती आणि उत्तम सहनन आदी हे सगळं विशिष्ट पुण्यरूप धर्म सुद्धा सहकारी कारण आहे. नाही, विशिष्ट पुण्य हे वेगळं घ्यायचं. निदान रहित तीर्थंकर प्रकृती, उत्तम सहनन आणि विशिष्ट पुण्य हे सुद्धा सगळं तुमच्या सिद्धगतीमध्ये सहकारी कारण आहे असं सांगायचं त्यांना. म्हणजे मूळ कारण काय? उपादान कारण निश्चय धर्म, शुद्धात्मानुभूती, याच्यानेच मोक्ष होणार, याच्याशिवाय मोक्ष होणार नाही कोणाला जरी होणार तर.
आणि बहिरंगामध्ये तुम्ही हे सगळं मिळवलंय की अनेक वेळा. काय उत्तम सहनन मिळालं असेल, विशिष्ट पुण्य प्राप्त झालं असेल, सगळी अनुकूलता मिळाली असेल, पण मोक्ष मिळाला नाही. म्हणजे हे बहिरंगातले सहकारी कारण आहेत, ते काय तुम्हाला नेणारे नाही आहेत जबरदस्ती, ते मोक्ष देऊ शकत नाहीत. पण जिथं उपादान रूपाने निश्चय धर्म आहे तिथं 100% मोक्षाची प्राप्ती होणारच. हे 5 संवयचं भेटवलंय ना मोइन पुरुषार्थच जीवाचा, तेव्हा निमित्त वगैरे सगळं कालव्य वगैरे बहिरंग कारण दिलं होतं, तेव्हा भवितव्य कुठं आले 5 संवय? हे जसं ते सांगतात ना की हे सहकारी कारण आहेत बाकीचे सगळे उपादान आणि निमित्त हे सांगतायत उपादान ना. कारण तर परिणामन त्याचं आपलाही उपादान कारण आहे, तसं इथे जीव पण तिथे उपादानाचा आहे ना 5 संवयामध्ये पण पुरुषार्थ भेटलाय ना तिथे. आणि बाकीचे सगळे ते सहकारी स्वभाव आहे, कालब्धी आहे. समजून घ्या, एक कारण होत असताना तिथं 5 कारण, एक कार्य होताना 5 कारण असतात. किंवा इथं उपादान आणि निमित्त रूपाने चर्चा करतायत तर तसं पण असतं, पण उपादान कार्याचा करता असतो, निमित्त करता नसतो. तर सांगितलं की सिद्धगतीच्या प्राप्तीमध्ये जीवाचं उपादान निश्चय धर्म आहे आणि सहकारी कारण म्हणजे निमित्त धर्म पुण्यकार्य पुण्यरूप परिणाम आहेत. तथा त्याप्रमाणे यद्यपि जरी जीव पुद्गलांच्या गतिपरिणतीमध्ये स्वकीय उपादान कारण आहे, काय जीव पुद्गलांची गतिपरिणती जी होतीये त्याच्यामध्ये उपादान कारण कोण? तो स्वयं जीव. आणि तथापि धर्मास्तिकाय अपि निमित्त कारणम अस्ति. धर्मास्तिकाय कसा आहे? सहकारी कारण आहे. धर्मास्तिकाय अपि सहकारी कारणम भवती. सहकारी कारण म्हणा किंवा निमित्त कारण म्हणा, म्हणजे ते निमित्त रूप आहे, ते करता नाहीत. कोण? धर्मद्रव्य किंवा अजून कोण असतो गतीमध्ये तुम्हाला कारण? बर वाट हे लाठी वगैरे, लाठी सांगितली, अजून गाडी सांगितली, अजून नाव. बर विमान. आता सगळे गाड्यांची नाव सांगू, साधनं सगळीच येणार. हा, जे काय तुम्हाला त्या गमनामध्ये निमित्त आहे ते सगळं. आता कोणी प्राण्यांवर बसून गेल्यावर घोड्यावर जाते, आता बास सगळे वाहनं काढू नका आमच्या समोर. तर हे सगळे गमनामध्ये सहकारी कारण आहे तसं सांगितलं. सगळं समजून काय फायदा आहे आपल्याला? अजून एक वाक्य ते मोठं आहे, घेऊ द्या. म्हणजे म्हणायचंय गमन करायचे परिणाम कोणाला होता तो? म्हणजे पळापळी कोण करतं? कोणाला हे भाव गमनागमनाचे? जीवाला. हा, कर्तृत्व बुद्धी असणारा. हा, अजून एकेंद्रियाने सिद्ध सोडून. एकेंद्रियांमध्ये पण गमन आहे. पण ते आपोआप झाल्यावरती ना, म्हणजे फोर्सफुली स्वतः करू शकत नाहीत ना. आपल्याला पण फोर्सफुली नाही आहे कोणी करत, आपणच स्वतः करतोय गमन. म्हणजे मला म्हणायचंय की तिथं गमन करायचे भाव कोणाला होत आहेत? ज्याला स्थिर स्वभाव नाही मिळाला तो अस्थिरतेने गमन करतोय. ज्याला त्या स्थिरतेची रुची झाली, स्वभावाची रुची झाली, त्याला बाहेर जाण्याचा उपयोग, बाहेर घालवण्याचे भाव नाही आहेत. बाहेर गमनागमन शरीराने करणं तर दूर राहिलं, पण आपला उपयोग सुद्धा ते बाहेर गमन करवत नाही, म्हणजे परद्रव्यांमध्ये जाऊ देत नाही. असा पुरुषार्थ असतो. मग तिथे सांगतात म्हणून गमन करण्याचे भाव सुद्धा आपल्याला आश्रव बंधाला कारण आहेत, 4 गतीच्या गमनाला कारण आहेत. म्हणून असे भाव नको व्हायला आपल्याला, जे आजपर्यंत आपण केलेत की याच परिणामाने आपण अनेक भावामध्ये फिरलोय, अनेक गतीमध्ये फिरलोय. मग आता आपल्याला कुठं फिरायचं नाही. म्हणून आता तुम्हाला सिद्ध गतीला जायचंय, हे पण भाव नकोत. इतकी निरपेक्ष साधना करा की जो होता है वह होने दो, होनी को स्वीकार करो. जे जेव्हा होणार आहे तेव्हा होऊ देत, त्याच्यामध्ये मी करता नाही आहे किंवा मला ते पाहिजे असे पण भाव नको. त्या गतीला गमन करायचंय, या गतीला नको. जसं श्रेणिक म्हणला, नाही जाऊंगा, नाही जाऊंगा. कुठं? नरकात. मग नाही जाऊंगा म्हटलं तर चुकणार नाहीये, आणि जाणं आहे म्हटलं तर मिळणार नाहीये. मग काय करायचंय? म्हणून निर्विकल्प साधना करा. मोक्ष पाहिजे म्हटलं तर मिळत नसतं. मग त्यासाठी निर्विकल्पता जितकी असणार तितकी जेवढी साधना उत्कृष्ट असणार तेवढं सांगितलं की
मोक्षाला आपण लवकर गमन करणार, स्वभावामध्ये लवकर गमन करणार. ओम. जाणा स्वतःच्या सिद्ध स्वरूपाला जाणा. या स्वरूपामध्ये गमनागमन हा स्वभाव नाहीच. गमन करण्याचे विकल्प देखील नाहीत. जाणा हा मी आत्मा निर्विकल्प स्वरूप आहे, स्थिर स्वरूप आहे. शरीर म्हणजे माझे आश्रयस्थान नाहीच. पुण्य असो पाप असो तो माझा स्वभाव नाही. सर्व कर्मापासून स्वतःला भिन्न जाणा. मी आहेच. ओम. विसर्जन. नमो